ठिकाणी कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून आज रिपब्लिकन पक्ष मातंग आघाडीच्या माध्यमातून आज मातंग आघाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली। हा रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा असणारा रिपब्लिकन पक्ष आहे आणि या पक्षाचं नेतृत्व आमचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांच्याकडे आहे आणि आठवले साहेब सर्व तळागाळातल्या जाती धर्मांच्या लोकांसाठी आज अहोरात्र फिरत असतात आणि त्यांचे प्रश्न सोडवत असतात। आज मातंग आघाडीच्या माध्यमातून मी इथले जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना एवढं सांगण्यात आलं की बाबांनो, आपण ज्या ज्या पदांवर काम करत आहात त्या पदावर तुम्ही मातंग आघाडीचं चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जर मातंग समाजाचा विकास जर करायचा असेल तर नेते रामदास आठवले साहेबांच्या माध्यमातूनच तो केला जाणार आहे। कारण आठवले साहेब हे तळागाळात फिरून सर्व जाती धर्मासाठी काम करतात। आठवले साहेब सत्तेत असल्यामुळं आठवले साहेबांच्या नावाची जी ताकद आहे त्या रिपब्लिकन पक्षामधूनच आपण हा विकास करू शकतो हे मातंगांना मी समजून सांगण्याचं काम करत असतो। कारण आम्ही इतर कुठल्याही पक्षात गेलो तरी आम्हाला असं नेतृत्व मिळणार नाही, कारण आठवले साहेब एक असे नेते आहेत ह्या महाराष्ट्राचे आणि ह्या देशाचे की त्यांच्या नावामधली एक एवढी मोठी हवा आहे की नावामध्ये सहकार्य मिळतं। आणि माझ्या समाजाला एवढीच विनंती आहे की आज आठवले साहेबांच्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास घडवा आणि समाजाचं संघटन वाढवा। संघटन जर असेल तर आपल्याला आठवले साहेबांपाशी हक्कानं काही गोष्टी मागता येतात, काही गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून मिळवून घेता येतात। आठवले साहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मला कुठेही मी माझ्या अनुभवातनं बघितलं असं नेतृत्व आपल्याला कदापि मिळणार नाही। आपलं आज नशीब आहे मातंग समाजाचं की आज आठवले साहेब आपल्याबरोबर आहेत, त्या माध्यमातून आपण आपल्या समाजाचा विकास घडवू शकतो। त्याकरता कार्यकर्त्यांना बोलवून आज मी त्यांना त्यांच्या कामाच्या पद्धती समजून सांगितलेल्या आहेत की बाबा वरिष्ठाच्या पद्धतीनं काम करावं आणि तालुका अध्यक्ष असतील, आमचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते असतील, यांनी महाराष्ट्रात फिरून आपल्या भागामध्ये संघटन कशा पद्धतीचं वाढेल आणि अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मातंग समाज असेल त्या ठिकाणी पक्षाचे बोर्ड लावावेत, शाखा ओपन कराव्यात आणि आठवले साहेबाला आपल्या समाजाची एक आगळीवेगळी ताकद निर्माण झाली हे दाखवून द्यावं, म्हणजे आठवले साहेब आपल्याला आणखीन असणाऱ्या अडीअडचणीतून बाहेर काढण्याचं काम करतील। एवढं या ठिकाणी सूचना आज या ठिकाणी मी केलेल्या आहेत आणि मला सर्व पदाधिकाऱ्यांनी आज सांगितलेलं आहे की आम्ही 2 ते 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त या सोलापूर जिल्ह्यामध्ये शाखा वगैरे ओपन करूया आणि मातंग समाजापर्यंत आठवले साहेबांचे आणि बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचं काम करूया। एवढं या ठिकाणी आता या लोकांनी मला तसं आश्वासन दिलेलं आहे आणि हे लोक मातंग समाज चांगल्या पद्धतीनं या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकत्रित करतील आणि आठवले साहेबांचे हात बळकट करून आम्हाला एक चांगलं नेतृत्व मिळेल हे बोलून मी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय लवजी।